हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे कम्प्युटराइज अकाउंटिंग टॅली ERP 9 चा युनिट 6 कव्हर करत आहे, जो आहे अकाउंटिंग वाउचर्सचा. ठीक आहे. याच्या आधी आपण 5 युनिट्स बघितलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत ती प्लेलिस्ट नाही बघितलेली आहे, प्लेलिस्ट बघून घ्या आणि प्लेलिस्ट सेव्ह करून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये जेवढे पण काही व्हिडिओज असतील ते सर्व तुम्हाला डायरेक्टली मिळून जाणार. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. कम्प्युटराइज अकाउंटिंग याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की आपल्याला सर्टिफिकेशन्स मागितलेले आहे आणि सर्टिफिकेशन्स मागितले मीन्स त्याच्यामधले 2 ते 3 क्वेश्चन्स जे आहेत ते नक्कीच आपल्याला एक्झाम्समध्ये विचारणार. त्याच्यामुळे आपल्याला कम्प्युटराइज अकाउंटिंगची पण चांगली प्रॅक्टिस करायची आहे. टाईम आहे आपल्याजवळ, टाईम आहे तर त्याला युटिलाइज आपण केलेला बरा, की कोणते पण क्वेश्चन जर आले तर आपण त्याला इझिली सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे. तर आता आपण युनिट 6चे क्वेश्चन्स बघणार आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला फर्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. बघा, व्हॉट इज अन अकाउंट वाउचर. अकाउंट वाउचर म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे रिपोर्ट, प्रूफ ऑफ ट्रान्झॅक्शन, लेजर अँड ग्रुप. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, प्रूफ ऑफ ट्रान्झॅक्शन. अकाउंट वाउचर मीन्स प्रूफ ऑफ ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट सेकंड, वाउचर एंट्री इज डन थ्रू. वाउचर एंट्री कुठून करतात? तर बघा ऑप्शन आहे मास्टर, ट्रान्झॅक्शन, फीचर्स, रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ट्रान्झॅक्शन. ओके. नेक्स्ट थर्ड, शॉर्टकट टू ओपन वाउचर एंट्री स्क्रीन. वाउचर एंट्री स्क्रीनसाठी शॉर्टकट काय? तर बघा ऑप्शन आहे F7, F9, अल्टर प्लस F1, कंट्रोल प्लस V. तर वाउचर एंट्री जर स्क्रीन बघायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे F7. नेक्स्ट फोर्थ, डेबिट नोट वाउचर इज यूज्ड व्हेन. डेबिट नोट वाउचर केव्हा वापरतात? तर बघा ऑप्शन आहे कस्टमर रिटर्न गुड्स, सेकंड सप्लायर सेंड गुड्स, थर्ड वी रिटर्न गुड्स टू सप्लायर अँड फोर्थ नन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वी रिटर्न गुड्स टू द सप्लायर. जेव्हा आपण सप्लायरला गुड्स रिटर्न करतो. नेक्स्ट फिफ्थ, क्रेडिट नोट वाउचर इज यूज्ड व्हेन. क्रेडिट नोट वाउचर केव्हा वापरतात? तर बघा ऑप्शन आहे कस्टमर रिटर्न गुड्स, सेकंड वी परचेस गुड, थर्ड पेमेंट टू सप्लायर अँड नन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कस्टमर रिटर्न गुड्स. नेक्स्ट सिक्स, शॉर्टकट की शॉर्टकट फॉर डेबिट नोट. डेबिट नोटसाठी शॉर्टकट काय? तर बघा ऑप्शन आहे कंट्रोल प्लस D, कंट्रोल प्लस F9, कंट्रोल प्लस F10 आणि अल्टर प्लस D. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कंट्रोल प्लस F9. नेक्स्ट सेवन, शॉर्टकट फॉर क्रेडिट नोट. क्रेडिट नोटसाठी शॉर्टकट काय? तर बघा ऑप्शन आहे कंट्रोल प्लस C, कंट्रोल प्लस F8, कंट्रोल प्लस F7, अल्टर प्लस C. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कंट्रोल प्लस F8. नेक्स्ट एट, विच इज नॉट अ कंपोनंट ऑफ वाउचर एंट्री स्क्रीन. वाउचर स्क्रीनचा घटक नसलेला पर्याय कोणता? तर बघा ऑप्शन आहे वाउचर टाईप, डेट, लेजर सिलेक्शन अँड GST रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, GST रिटर्न इज नॉट अ कंपोनंट ऑफ वाउचर एंट्री. नेक्स्ट नाइन्थ, वाउचर अल्टरेशन इज डन फ्रॉम. वाउचर बदलण्यासाठी कुठे जातात? तर बघा ऑप्शन आहे डिस्प्ले, अल्टर, डिलीट, रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अल्टर. नेक्स्ट टेन्थ, शॉर्टकट टू डिलीट अ वाउचर. वाउचर्स हटवण्यासाठी शॉर्टकट काय? तर बघा ऑप्शन आहे अल्टर प्लस D, कंट्रोल प्लस X, कंट्रोल प्लस D अँड अल्टर प्लस X. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, अल्टर प्लस D. तसंच बघा टॅलीची कम्प्युटराइज अकाउंटिंग PDF अवेलेबल आहे. 36 युनिट कंप्लीट आहे, 1800 प्लस MCQज आहे आणि त्याची प्राइस आहे 150. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये. तर दोन्ही लँग्वेजमध्ये असल्याने तुम्हाला इझी जाईल हे समजण्यासाठी पण. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही इथनं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11, विच ऑफ दिस इज अ नॉन अकाउंटिंग वाउचर. खालीलपैकी नॉन अकाउंटिंग वाउचर कोणता? तर बघा ऑप्शन आहे रिव्हर्सिंग जर्नल, सेकंड मेमोरंडम, थर्ड ऑप्शनल अँड फोर्थ ऑल ऑफ द. तर आन्सर आहे इथे ऑल ऑफ द इज अ नॉन अकाउंटिंग वाउचर्स. नेक्स्ट 12th, वाउचर टाइप्स डिफाइन. वाउचर टाइप्स म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे लेजर्स नेम, सेकंड नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन, थर्ड डेट अँड फोर्थ ग्रुप. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट 13, वाउचर क्लास इज यूज टू. वाउचर क्लास कशासाठी वापरतो? तर बघा ऑप्शन आहे कॅटेगराइज लेजर, ऑटोमेट अकाउंटिंग अलोकेशन, बॅकअप डेटा अँड एक्झिट टॅली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ऑटोमेटेड अकाउंटिंग अलोकेशन. नेक्स्ट 14, इन सिंगल मोड वाउचर एंट्री. सिंगल मोड वाउचर एंट्री म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे
only one ledger is shown. Second, only one line per entry. Third, both debit and credit are entered in one screen and not possible. The correct answer is third, debit and credit are entered in one screen. Next, 15, which of the following is not a voucher type? खालीलपैकी कोणता voucher type नाही? तर बघा ऑप्शन आहे जर्नल, पेमेंट, स्टॉक समरी, रिसिप्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, स्टॉक समरी. ठीक आहे, इज नॉट अ वाउचर टाइप बट जनरल पेमेंट रिसिप्ट इज अ वाउचर टाइप. नेक्स्ट 16, समरी ऑफ वाउचर शोज. वाउचर सारांश काय दिसते? तर बघा ऑप्शन आहे लेजर बॅलन्स, ऑल वाउचर एंटर्ड, थर्ड ग्रुप बॅलन्स अँड फोर्थ फीचर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑल वाउचर्स एंटर्ड. ठीक आहे. नेक्स्ट 17, वाय यूज वाउचर क्लासेस. वाउचर क्लासेस का वापरतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू क्रिएट मास्टर, सेकंड टू अवॉइड एरर इन अलोकेशन, थर्ड टू बॅकअप वाउचर अँड फोर्थ टू डिलीट वाउचर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू अवॉइड एरर इन अलोकेशन्स. नेक्स्ट 18, असाइनमेंट ऑन वाउचर मीन्स. वाउचर मध्ये असाइनमेंट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे प्रॅक्टिस वाउचर एंट्रीज, सेकंड डिलीट एंट्रीज, थर्ड एक्सपोर्ट एंट्रीज अँड फोर्थ इम्पोर्ट एंट्रीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, प्रॅक्टिस वाउचर एंट्रीज. नेक्स्ट 19, वाउचर एंट्री स्क्रीन शोज. वाउचर स्क्रीन काय दिसते? तर बघा ऑप्शन आहे डेट वाउचर टाइप लेजर डिटेल, सेकंड ट्रायल बॅलन्स, थर्ड जीएसटी समरी अँड फोर्थ कंपनी इन्फो. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, डेट वाउचर टाइप लेजर डिटेल. नेक्स्ट 20, ऑप्शनल वाउचर मीन्स. ऑप्शनल वाउचर म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे वाउचर रेकॉर्डेड बट नॉट पोस्टेड, सेकंड डिलेटेड वाउचर, थर्ड रिव्हर्स वाउचर अँड मेमोरंडम. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, वाउचर रेकॉर्डेड बट नॉट पोस्टेड. नेक्स्ट 21, शॉर्टकट फॉर मेमोरंडम वाउचर. मेमोरंडम वाउचरसाठी शॉर्टकट काय? तर बघा ऑप्शन आहे कंट्रोल प्लस F10, कंट्रोल प्लस F11, कंट्रोल प्लस F12 अँड कंट्रोल प्लस M. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, कंट्रोल प्लस F10. नेक्स्ट 22, रिव्हर्सिंग जर्नल इज यूज फॉर. रिव्हर्सिंग जर्नल कशासाठी यूज होते? तर बघा ऑप्शन आहे टेम्पररी ॲडजस्टमेंट, परमनंट एंट्रीज, जीएसटी फिलिंग अँड बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, टेम्पररी ॲडजस्टमेंटसाठी. ठीक आहे. नेक्स्ट 23, वाउचर टाइप कॅन बी क्रिएटेड ऑर अल्टर्ड फ्रॉम. वाउचर टाइप्स कुठून तयार व बदलला जातो? तर बघा ऑप्शन आहे अकाउंट इन्फो, देन वाउचर्स टाइप, सेकंड ट्रान्झॅक्शन, देन वाउचर्स, देन रिपोर्ट और डिस्प्ले अँड फीचर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, अकाउंट इन्फो, देन वाउचर्स टाइप. नेक्स्ट 24, वाय यूज सिंगल मोड एंट्री. सिंगल मोड का वापरतात? तर बघा ऑप्शन आहे फॉर फास्टर अँड सिम्पलर डेटा एंट्री, सेकंड फॉर रिपोर्ट, थर्ड फॉर जीएसटी अँड फोर्थ फॉर पेरोल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, फॉर फास्टर अँड सिम्पल डेटा एंट्रीसाठी. नेक्स्ट 25, विच वाउचर इज यूज टू रेकॉर्ड कॅश डिपॉझिटेड इन बँक. बँकेत रोख जमा करण्यासाठी कोणता वाउचर आहे? तर बघा ऑप्शन आहे रिसिप्ट, पेमेंट, कॉन्ट्रा, जर्नल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॉन्ट्रा. ओके. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी अकाउंट्सची PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, कम्प्युटराइज टॅली अवेलेबल आहे, रिव्हिजन बेस्ड PDF अवेलेबल आहे आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. अकाउंटच्या सेपरेट PDF सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.